हा ग मावरा बोलत बोलत आई आली ताजा भाव घेऊन. नंतर गेलो मी हॉस्पिटलला आणि जेव्हा मी रेनकोट घालतो तेव्हा 100% पाऊस पडणारच. नंतर गेलो मच्छी मार्केटला उरणला. नाना प्रकारची मच्छी, कोलबी, पापलेट, रावस, कर्दी आणि सर्व प्रकारची मच्छी. नंतर आपण चालवली ॲटो सिलेरियो. नंतर नाश्ता केला ढोकला. आपली सरलाबाई थोडी आजारी आहे. नंतर मावशी बनवत होती मासली सुरमईचा कालवण कचकचित. घरी आलो रेडी झालो सफेद शर्ट एकदम कचकचित घालून आणि बोलतोय ना पाऊस पाठलाग सोडतच नाही. फॉर्मल वर पण मी रेनकोट घातला. पोचलो बेबी शॉवरला आणि गोंडस आपली पल्पी भेटली. नंतर जेवायला गेलो तर राजवाड्यासारखी फिलिंग. जेवायला सर्व प्रकारचे व्हेजेस होते. एक नंबर लागत होते सर्व. मटर पनीर, दाल, पापड, लोणचा, कोशिंबीर आणि दिव्येश भाऊ यांनी एवढ्या बॉटल पिल्या का संपल्या सर्व. आणि पायलची चप्पलच हरवली. आणि कॉंग्रॅच्युलेशन प्रणित दादा आणि मायो वहिनी. जसं आम्ही स्टेजवर पोहोचलो तसा केपीडी लपून खात होता केक. आम्ही घेतले सर्वांनी एक एक डिश, कारण की प्रथा आहे ती घेणं भाग आहे. सुमित भाऊ शेठ निसते खातात कप केक.